तर आज सकाळी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करून आम्ही गेलो होतो देवासाठी, देवाच्या पाया पडण्यासाठी। तर वर्षातनं एकदा आणि श्रावणामध्ये मी शक्यतो प्रयत्न करते की महादेवाला जाण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता हा कात्रज घाट आहे, त्या रोडने आम्ही चाललेलो भणेश्वरला। तर जाता जाता हे तिरुपती मंदिर जे नवीन झालेलं आहे आता, खूप सुंदर होतं। तर म्हटलं की चला तिथं पण जाऊन येऊया, आलोय बाहेर तर, कारण परत यायचं पॉसिबल होत नाही कामामुळे। आणि दुसरी गोष्ट की वेळही नसतो आमच्याकडे, तर म्हटलं आज सुट्टी काढली ध्यानला, म्हटलं की नाही इथलंही दर्शन घेऊन जाऊ। आमचा फर्स्ट टाइम होता, पण मंदिर खूप सुंदर होतं। आम्ही आमच्या आवीला खूप आवडलेलं, त्याची तब्येत बरी नव्हती तरीही तो खूप एन्जॉय करत होता। तर मग आम्ही गेलो मंदिरामध्ये, तर खूप सुंदर होतं बरं का आतमधनं। आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो, खूप सारे फोटोशूट केलेले। तर आतमध्ये गेलो तर हे बाहेरचं काही असा लुक होता, आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे समोर त्यांचं नाव नाही माहिती मला, कारण मी फर्स्ट टाइम त्यांची हे पाहिलेली। तर खूप स्वच्छता होती, खूप सुंदर असं मंदिर होतं। प्लस तिथं महादेवाची पिंडही होती। गेल्याच दर्शन झालं। तर मग पहिलं महादेवाचं दर्शन घेतलं, मग बाकीच्या देवाचं, आणि मग बघितलं सगळीकडला हा लुक होता खूप सुंदर असा। त्यानंतर इथं विष्णू आणि विष्णूंची एक मूर्ती होती, प्लस बालाजी, आणि साईडला पण असंच कोणती तरी मूर्ती होती। तर मग आम्ही सगळ्या देवांचं दर्शन घेतलं, आणि इथे होती देवीची होती मूर्ती, आणि इथे एक होती समोर। तर काही वेगळंच होतं ते, म्हणजे आम्ही बघत होतो फर्स्ट टाइम गेलेलो। तिथं बुक्स वगैरे खूप सुंदर सुंदर होते, तर आम्ही तिथून काही बुक्स पण खरेदी केले। त्यानंतर हे बघू शकताय मंदिराचा लुक, खूप सुंदर असं मंदिर आहे हे। मग आम्ही इथं काही फोटो क्लिक केले, काही व्हिडिओज काढले। तर पूर्ण मंदिर तुम्ही बघू शकता, ही बॅक साईड होती। तर महागडल्या साईडला आम्ही गेलो तर तिथं प्रसाद पण चालू होता। तर मग आम्ही ठरवलं की इथून एक कुपन घेऊन आपण जेवण पण करून घेऊया। तर मग आम्ही जेवण करून नंतर काय करायचं काय नाही असं चाललेलं। मग नंतर आम्ही गेलेलो भणेश्वराच्या मंदिरात। तर हे आहे हा महादेवाचं मंदिर। तर वर्षातनं एकदा तरी मी यायचा प्रयत्न करते। तर इथे खूप सगळे कासव आणि एका साईडला फिश होते वेगवेगळ्या कलर मधले, खूप छान होता। आमचा आभी तोच बघत होता, आणि पाऊस नव्हता त्यामुळे पटकीने उरकलं आणि निघायचं होतं, त्यामुळे खूप घाईघाईमध्ये। तरी दर्शन चांगलं झालं, गर्दी नव्हती श्रावण असून पण, कारण श्रावणामध्ये खूप गर्दी असते, पण आज एवढी नव्हती गर्दी। तर मग आम्ही दर्शन घेतलं, बाहेर आलो, आणि हे मंदिर आहे। मग आम्ही निघालो परत। माझं चाललं होतं थोडेफार व्हिडिओ वगैरे शूट करायला। आमच्या ह्यांचं चाललेलं की काय केवढा नाद हा व्हिडिओचा म्हटलं की ठीक आहे असू द्या। मग हा माझा भाऊ आहे, मला वाटतं त्याचा चेहरा कॅप्चर नाही झाला माझ्या व्हिडिओमध्ये। सो त्यानंतर मग आम्ही निघालो घराकडे, कारण पावसाची काही शक्यता होती की येईल म्हणून। पाऊस हा अचानकच येतो। तिथलं लुक बघू शकता, म्हणजे जे तिथलं वातावरण आहे खूप सुंदर आहे। मला तर खूप आवडतं पर्सनली तिथं जायला। त्यानंतर आम्ही मग निघालो घराकडे। सो असा होता आमचा दिवस।